भरधाव वेगात येणाऱ्या फॉर्च्युनर कारने आई व मुलाला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू। शहरातील डोंगरगाव रस्त्यावर शतपावली करणाऱ्या आई व मुलाला भरधाव चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 17 फेब्रुवारी सोमवार रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास डोंगरगाव रस्त्यावरील संजय पावभाजी समोर कल्पना गजानन वाघ वय 45 व मुलगा आकाश गजानन वाघ वय 19 व भाविक वसईकर राहणार द्वारकाधीश नगर शहादा व त्यांच्या सोबत असलेला त्यांनी पाळलेला श्वान हे जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर निघाले असता पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर कार क्रमांक MH15 JA 5055 वरील मद्यधुंद चालकाने कार भरधाव वेगाने चालवून पायी चालणारे कल्पना वाघ, आकाश वाघ, भाविक वसईकर व श्वान यांना मागून जोरदार धडक दिली। अपघात एवढा भीषण होता की कल्पना वाघ या महिलेला भरधाव वेगातील कारने काही अंतरावरती फरफटत नेले। अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला। वरील जखमींना सार्थक हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते। यात कल्पना वाघ या महिलेला डॉक्टरांनी मयत घोषित केले, तर आकाश याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारार्थ धुळे येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला, तर भाविक वसईकर हा गंभीर जखमी आहे। या संदर्भात शहादा पोलीस स्टेशन येथे फॉर्च्युनर कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। INDTV न्यूजसाठी मनोज बिरारीसह राजू मनसुरी यांचा रिपोर्ट।